नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण नववी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 3.1 सुरू करतोय। मित्रांनो, 3.1 सुरू करण्यापूर्वी पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड पॉलिनॉमियल्स यामधला डिफरन्स काय आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आणि पॉलिनॉमियल्स हे कसे ओळखायचे, हे सर्व आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तो व्हिडिओ जर अजून तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही 3.1 हा व्हिडिओ पाहू शकता, म्हणजे आपल्याला समजायला ते सोपं जाणार आहे। आपण आज 3.1 मधील प्रश्न पहिला आहे, गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स क्वेश्चन मार्क अँड जस्टिफाय। म्हणजे हे जे दिलेले अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत ते पॉलिनॉमियल्स आहेत का। आता पॉलिनॉमियल्स आहेत का असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा आपल्याकडे दोन कंडिशन्स असतात की दिलेलं जे एक्सप्रेशन्स आहे हे पॉलिनॉमियल केव्हा म्हणायचं, कधी म्हणायचं, त्याला काय कंडिशन आहे। तर पहिली कंडिशन आहे की त्याचा जो डिग्री असेल किंवा त्याचा जो घातांक असेल तो कसा पाहिजे म्हणून सांगितलेला आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला की तो होल नंबर पाहिजे। कसा पाहिजे, होल नंबर। होल नंबर मीन्स 0 1 2 3 डॅश डॅश डॅश, नॉट निगेटिव्ह होल नंबर्स, म्हणजे निगेटिव्ह नको आहे होल नंबर्स। आणि फ्रॅक्शन मध्ये नॉट अ फ्रॅक्शन, नॉट अ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक नको। दोनच कंडिशन मित्रांनो लक्षात ठेवायची आहे की दिलेल्या एक्सप्रेशन्स मध्ये जे व्हेरिएबल्स असतात त्या व्हेरिएबल्सचा जो घातांक असतो त्याला आपण डिग्री म्हणतो, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। तो कसा पाहिजे, एक तर पॉझिटिव्ह पाहिजे आणि दुसरी गोष्ट अपूर्णांक नको, म्हणजे पूर्णांक पाहिजे, अपूर्णांक नको आणि पॉझिटिव्ह पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीने या दोन अटी इथं लावून बघायच्या आहेत। या लागू झाल्या तर ते काय म्हणायचं, पॉलिनॉमियल्स आहे, आणि नसेल तर नॉट पॉलिनॉमियल। ओके, मग आता बघा इथं y प्लस 1 अपॉन y, y प्लस 1 अपॉन y म्हणजे याचं उत्तर काय येईल, तर y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y। आता इथं छेदाला y आलेला आहे, डिनॉमिनेटरला y आलेला आहे, आणि या y चा जो घातांक असतो तो निगेटिव्ह असतो। तो काय असतो, निगेटिव्ह असतो, आणि त्यामुळं हे पॉलिनॉमियल नाही। दिस इज नॉट पॉलिनॉमियल, दिस इज नॉट पॉलिनॉमियल बिकॉज डिग्री ऑफ दिस y इज -1 असेल, 2 असेल, जे काय असेल पण मायनस आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरं बघा इथं काय आहे बघा बरं, 2 प्लस 5 अँड रूट अंडर रूट x, अंडर रूट x मीन्स x चा इंडेक्स येतो 1/2। हे आहे चिन्हांकित स्वरूप आणि हे आहे घातांकित स्वरूप। चिन्हाच्या साहाय्याने असं लिहिलं जातं आणि हेच घातांकाच्या साहाय्याने x⁻1/2 असं लिहिलं जाते। आणि मग याचा घातांक किती आलाय बघा, 1/2 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये आलेला आहे, आणि आपल्याला काय पाहिजे, नॉट ए फ्रॅक्शन पाहिजे, म्हणजे दिस इज नॉट पॉलिनॉमियल। हे सुद्धा पॉलिनॉमियल होऊ शकत नाही। दिस इज ओनली अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बट नॉट पॉलिनॉमियल, ही बहुपदी होणार नाही। तिसरं बघा बरं, x² प्लस 7x प्लस 9, आणि इथं मात्र जो घातांक आहे तो 2 आहे, इथं आहे 1 आहे, बरोबर आहे का। इथं असतो कॉन्स्टंटचा तो 0 असतो, म्हणजे 0 1 2 हे सगळं होल नंबर मध्ये आलेलं आहे, आणि म्हणून दिस इज पॉलिनॉमियल, दिस इज पॉलिनॉमियल। येते का लक्षात, म्हणजे तिघांची पहिलं पॉलिनॉमियल नाही, दुसरं पॉलिनॉमियल नाही, पण तिसरं जे उदाहरण आहे ते पॉलिनॉमियल आहे। ठीक आहे, आता त्यानंतर चौथं बघा बरं, 2m² प्लस 7m मायनस 5, म्हणजे इथं सुद्धा घातांक 2 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, आणि सगळे हे होल नंबर्स आहेत, म्हणून इथं लिहायचं दिस इज पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल। ओके, आता हे 10 आहे, 10 चा घातांक किती असतो, 0 असतो। कॉन्स्टंट पॉलिनॉमियल याला म्हणतात किंवा 0 पॉलिनॉमियल म्हणतात, अँड दिस इज पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल हे सुद्धा पॉलिनॉमियल आहे। म्हणजे पहिली दोन आहेत ते पॉलिनॉमियल नाहीत, बिकॉज
या वायचा जो घातांक आहे तो -1 येतो, या x चा घातांक अपूर्णांक येतो 1/2 येतो, म्हणून हे पॉलिनॉमियल नाही आणि बाकीचे सगळे पॉलिनॉमियल्स आहेत. आता प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा काय, राइट द कोएफिशिएंट ऑफ m क्यूब. राइट द कोएफिशिएंट ऑफ m क्यूब. आता राइट द कोएफिशिएंट ऑफ m क्यूब. m क्यूब जिथं जिथं तुम्हाला दिसतो त्याचा कोएफिशिएंट म्हणजे त्याचा सहगुणक इथं m क्यूब आहे, याचा काय असणार आहे हो, जो दिलेला नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. ओके, कोएफिशिएंट ऑफ m क्यूब म्हणजे याचं उत्तर तुम्ही असं लिहिणार, कोएफिशिएंट ऑफ m क्यूब इज इक्वल टू 1. ओके, त्यानंतर इथं बघा, इथं m आहे, इथं m क्यूब आहे. जिथं m क्यूब आहे त्याचाच फक्त कोएफिशिएंट लिहायचा आहे. याचा किती येणार, याचा किती येणार, √3. कोएफिशिएंट ऑफ m क्यूब इज इक्वल टू √3. हे पहिल्याचं, हे दुसऱ्याचं उत्तर. तिसरा बघा बरं, इथं m स्क्वेअर आहे, इथं m आहे, पण इथं m क्यूब आहे, नाही का, म्हणजे m क्यूबचा सहगुणक कोएफिशिएंट -2/3, म्हणजे तिसऱ्याचं उत्तर इथं येणार -2/3. ओके, प्रश्न दुसरा संपलेला आहे. सोपे सोपे प्रश्न आहेत म्हणून आपण बरोबर घेतोय. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, राइट द पॉलिनॉमियल इन x यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन. म्हणजे पॉलिनॉमियल आपल्याला लिहायचे आहेत, आपण तयार करायचे आहेत, आणि मग काय करायचं आहे, व्हेरिएबल x घ्यायचा आहे यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन. काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तर मोनोमियल विथ डिग्री 7. आता मोनोमियल म्हणजे काय, एकपदी, म्हणजे त्यामध्ये एकच पद पाहिजे, पण त्याची डिग्री किती पाहिजे, त्याची डिग्री किती पाहिजे बघा बरं, 7 पाहिजे. म्हणजे मी असं लिहू शकतो की नाही, 4x⁻⁷. हे एकच पद आहे आणि त्याची डिग्री आहे 7. तुम्ही काहीही लिहू शकता, 7m⁻⁷, फक्त डिग्री इथं 7 पाहिजे. ओके, बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे काय तर दोन पद, द्विपदी. ज्या बहुपदीमध्ये दोन पद असतात, द्विपदी. म्हणजे इथं असं लिहू शकतो मी, 12m⁻35 प्लस 7m. दोन पद झाली, हे एक पद आणि हे एक पद. बायनॉमियल म्हणजे दोन पद. आता इथे डिग्री मोठी दिलेली आहे, 35 दिलेली आहे. ओके, म्हणून इथं 35 आपण घ्यायचं जे दिलेलं आहे ते. आता ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियल मीन्स तीन पद, त्रिपदीय बहुपदी, तीन पद. मग आता आपण कसं लिहिणार बघा, इथं लिहायचं 10x आणि डिग्री किती आहे, 8 आहे, म्हणजे 10x⁻x प्लस 7x² प्लस 8. बघा 1 2 3 पद झाली, आणि 8च्या अगोदरचं कुठलाही एक लिहायचं, म्हणजे 7 द्या, 6 द्या, 2 द्या, काही लिहू शकता. पण डिग्री म्हणजे काय तर मोठ्यात मोठा घातांक 8 आला पाहिजे, याच्या पुढचं लिहायचा नाही. अशा पद्धतीने हे प्रश्न 3 आपण सोडवलेले आहे. प्रश्न नंबर 4, राइट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. राइट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. ओके, आता हे जे पॉलिनॉमियल दिले याची डिग्री लिहायची आहे. डिग्री म्हणजे काय तर ज्या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स, मोठ्यात मोठा घातांक. मग आता इथं बघा एकच पद आहे आणि याचा घातांक किती असेल, 0 असेल. 5 चा घातांक 0, म्हणजे डिग्री इज इक्वल टू 0. इथं सुद्धा डिग्री दिलेली आहे 0, इथं डिग्री दिलेली आहे 2, इथं डिग्री दिलेली आहे 10. बरोबर आहे का, म्हणजे मोठ्यात मोठा घातांक. आता इथं बघा बरं, इथं डिग्री दिलेली आहे 1. इथं आता इथं बघा काय करायचं आहे, जेव्हा चल वेगळी वेगळी असतात, म्हणजे इथे x y z x y, तर या x चा घातांक 1, या y चा घातांक 1, या z चा घातांक 1, या x चा घातांक 1, y चा घातांक 1, z चा घातांक 1. ओके, मग हे जे एक पद आहे या सर्वांची बेरीज करायची, म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे इथं झाला 3, 1 अधिक 1 इथं झाला 2 आणि इथं झाला 1. म्हणजे यामध्ये मोठा कोण आहे, तर यामध्ये मोठी संख्या आहे 3.
म्हणजे याची डिग्री आली 3. लक्षात येते का? एक्स वाय झेड असेल तर एक्स चा घातांक 1 आहे, म्हणजे काहीही दिलेलं नाही, म्हणजे 1 आहे, 1 असतो, म्हणून 1 अधिक 1 अधिक 1 3. इथं 2 आहे, म्हणजे मोठ्यात मोठा घातांक हा 3 आहे, म्हणून डिग्री 3. आता इथं बघा बरं, mn 3 अधिक 7 बरोबर आहे का? 3 अधिक 7 10, 5 अधिक 1 6 आणि 1 अधिक 1 2, म्हणजे हा मोठा आहे, म्हणजे डिग्री आली इथे याची 10. तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. डिग्री इज इक्वल टू 1, डिग्री इज इक्वल टू 3, डिग्री इज इक्वल टू 10, हे असं सगळं व्यवस्थित लिहायचं आहे. इथं बघा आता प्रश्न 5वा आहे, क्लासिफाय द पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक. लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक म्हणजे रेषीय, वर्गीय आणि घन असलेलं पॉलिनॉमियल शोधायचं आहे. आता हे कसं शोधायचं? तर ज्याची डिग्री 1 आहे त्याला म्हणायचं लिनियर, ज्याची डिग्री 2 आहे त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक, आणि ज्याची डिग्री 3 आहे त्याला म्हणायचं क्यूबिक. एकदम सोपं आहे. मग आता बघा बरं, इथं डिग्री किती आहे याची? 2 आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार? क्वाड्रॅटिक. याला काय म्हणणार? क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सॉरी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे. आता 5p, 5p म्हणजे एकच पद आहे, म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? लिनियर पॉलिनॉमियल, लिनियर रेषीय. आता इथं सुद्धा बघा, इथं सुद्धा एकच आहे, घातांक 1 आहे, म्हणजे याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? लिनियर पॉलिनॉमियल. इथं मात्र बघा बरं, या सर्वांमध्ये डिग्री किती आहे? डिग्री आहे 3, कारण का मोठ्यात मोठा घातांक आहे 3, आणि म्हणून याला आपण काय म्हणणार? क्यूबिक म्हणणार. लक्षात येते का? क्यूबिक पॉलिनॉमियल. का तर डिग्री मोठ्यात मोठा घातांक 3 आहे, त्याला आपण डिग्री म्हणतो, आणि 3 डिग्री असलेल्या पदावलीला किंवा बहुपदीला आपण काय म्हणतो? क्यूबिक पॉलिनॉमियल. इथं किती आहे बघा बरं? इथं आहे 2, म्हणजे काय येणार इथं? क्वाड्रॅटिक, क्वाड्रॅटिक. ओके. आणि इथं काय येणार आहे? क्यूबिक. बरोबर आहे का? घातांक 3 आहे म्हणजे क्यूबिक. हे फारसं काही अवघड नाही, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 ला काय दिलेलं आहे? राईट द गिवन पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. इन स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ही जी दिलेली पॉलिनॉमियल आहे ही आपण काय करायचे? स्टँडर्ड फॉर्म मध्ये द्यायची आहे. आणि मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे घातांक असतात, चलाचे घातांक, ते काय करायचे? की उतरत्या क्रमाने लिहायचे, डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे सर्वात मोठा घातांक पहिल्यांदा, ते पद पहिल्यांदा, त्यानंतरचा घातांक असेल ते 2 नंबरला, त्यानंतरचा घातांक असेल तो पद 3 नंबरला, आणि त्यानंतर शेवटचं पद काय असेल ते कॉन्स्टंट पद. बरोबर, म्हणजे घातांक त्याचा 0 येतो. समजा मधलं एखादं पद नसेल तर ते आपण घ्यायचं आहे 0. ओके. बघूया आता इथं बघा स्टँडर्ड फॉर्म. इथं मोठ्यात मोठा घातांक 3 आहे, म्हणून m क्यूब प्लस. आता 3 नंतरचा घातांक किती येतो? 2 येतो, पण 2 असलेलं पद आहे का इथं? घातांक 2 असलेलं पद नाही, म्हणून ते असं लिहायचं आहे. लक्षात घ्या. m क्यूब आहे, पण इथं वर्गाचं पद आहे का कुठे? बघा बरं, m वर्ग कुठे दिसतोय का? नाही, म्हणून 0m स्क्वेअर. आता एक घातांक असलेलं पद आहे म्हणजे 5m, आणि त्यानंतर 0 घातांक असलेलं पद आहे 3. आता बघा बरं, घातांक फक्त बघा, घातांक 3 2 1 आणि 0. 3 2 1 0 याला म्हणायचं डिसेंडिंग ऑर्डर. मधलं वर्गाचं पद नाही, तर आपण त्याला काय घेतलेलं आहे? 0 घेतलेला आहे, 0m स्क्वेअर. आता इथं बघा, सर्वात मोठा घातांक म्हणजे त्याला डिग्री म्हणतो. डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 5, ते पहिल्यांदा घ्यायचं, म्हणजे y⁵. आता घातांक 4 असलेलं पद यात आहे का? कुठं आहे? ते इथं लिहून घ्यायचं पहिल्यांदा. परत 2y⁴. पुन्हा घातांक 3 असलेलं पद 3y³ वर्ग मायनस y², त्यानंतर -7y, आणि त्यानंतर -1/2. आता बघा बरं, घातांक फक्त बघायचे. काय बघायचे आपल्याला? घातांक बघायचे. इंडेक्स 5 4 3 2 1 आणि याचा 0, म्हणजे याला म्हणायचं डिसेंडिंग ऑर्डर. यामधली सगळी पद आहेत, ही पद फक्त काय केलेली आहेत?
विस्कळीत दिलेली आहेत, विस्कटलेली आहेत, इकडे इकडे दिलेली आहेत, ती फक्त आपण व्यवस्थित आणि सरळ मांडून घ्यायची आहेत घातांकाच्या उतरत्या क्रमानं. आता त्यानंतर राईट द कोइफिशियंट फॉर्म. राईट द कोइफिशियंट फॉर्म हे स्टँडर्ड फॉर्म आहे, हे कोइफिशियंट फॉर्म आहे. आता कोइफिशियंट फॉर्म लिहित असताना काय करायचं आहे बघा, कंसामध्ये आता याचा बघा काय लिहायचंय, कोइफिशियंट म्हणजे सहगुणक रूप लिहायचंय. आता सहगुणक रूप लिहिण्यासाठी काय करायचं, कंस करायचा. मोठ्यात मोठा घातांक किती आहे, तर 3 आहे, याचा सहगुणक 1 आहे. ओके, म्हणजे x क्यूब आहे की नाही, त्याचा सहगुणक 1 इथला. ठीक आहे. त्यानंतर आता वर्गाचं पद आहे का, x क्यूब प्लस वर्ग आहे का, इथं कुठे वर्ग आहे का नाही, त्यासाठी 0 घ्यायचा. त्यानंतर घातांक 1 असलेलं पद आहे का, ते पण नाही, त्यासाठी 0 घ्यायचा. आणि 0 घातांक असलेलं पद आहे ते आहे -2. समजतंय का बघा, घातांक 3 असलेलं पद आहे म्हणून 1 घेतलाय. घातांक 2 असलेलं पद इथं आहे का, कुठं x² आहे का नाही म्हणून 0. फक्त x आहे का नाही म्हणून 0. आणि शेवटचं घातांक लक्षात आलं का, म्हणजे घातांक असे मांडायचे 3, 2, 1 आणि 0. मग घातांक 3 असलेलं पद इथं आहे, त्याचा सहगुणक 1 लिहिला. घातांक 2 असलेलं पद यामध्ये आहे का नाही, त्यासाठी 0 घेतला. घातांक 1 असलेलं पद यामध्ये कुठं आहे का, या दोघांच्या मध्ये नाही, त्याचा पण 0 घेतला. आणि घातांक 0 असलेलं पद इथं आहे, 2 चा घातांक काय असतो, 0 असतो, आणि ते पद आहे -2. ठीक आहे. तुम्ही जरा सराव केला, बघितलं, उदाहरणं लिहून घेतली, इतर उदाहरणं सोडवली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. इथं बघा आता सहगुणक रूप, याचा घातांक 1 आहे म्हणजे 5. 1 च्या नंतर काय असतं, 0 असतो, बरोबर आहे का. म्हणजे घातांक जर उतरत्या क्रमाने लिहिले तुम्ही 3, 2, 1 आणि 0, तर इथं 0 असलेलं पद नाही, आणि त्यामुळे तुम्ही इथे काय करायचं, 0 लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर तिसरा, इथं बघा बरं, मोठ्यात मोठा घातांक 4 आहे, त्याचा सहगुणक किती आहे, 2, म्हणून तो इथं लिहिला. आता घातांक 3 असलेलं पद आहे का इथं, 3 नाही, म्हणजे इथं 0 घ्या. घातांक 2 असलेलं पद आहे का, हे इथं आहे बघा, घातांक 2 आहे म्हणजे किती आहे ते, -3. फक्त त्याचा सहगुणक लिहायचा आहे, हे लिहायचं नाही, हे फक्त बघायचं आपल्याला. वर्गाचं पद आहे, त्याचा सहगुणक 3 आहे. आता घातांक 1 असलेलं पद आहे का, म्हणजे नुसता m आहे का, कुठं नाही, म्हणजे इथं 0 घ्यायचं. आणि शेवटचा हा 7. आता इथं बघा बरं, इथं एकच पद दिलेला आहे आणि तो पण सहगुणकच दिलेला आहे, स्थिर संख्या दिलेली आहे, म्हणजे याचा घातांक किती असतो, 0 असतो. म्हणजे याचं जे येणार आहे ते आहे असंच येणार आहे. कोइफिशियंट फॉर्म याचा हाच येणार आहे, याचा कोइफिशियंट हाच असतो. ओके. प्रश्न 8 आहे बघा, राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. इन इंडेक्स फॉर्म, इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक रूप. घातांक रूप. आता जो प्रश्न 7वा होता तो सहगुणक रूप होता, बरोबर आहे का. आता आपण काय करायचंय, त्याचं इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांकित रूप लिहायचंय. कसं लिहायचंय बघा, एकदम सोपं आहे. या ज्या दिलेल्या संख्या आहेत या किती आहेत, 1, 2, 3. मी इथे लिहितो 3. ओके, इथे लिहितो 3 वजा 1 बरोबर किती आला, 2 आला. आता हे का केलंय असं बघा बरं, 1, 2, 3 3 अंक आहेत, 3 संख्या आहेत, 3 नंबर्स आहेत, आणि त्यामधून 1 वजा करायचा, हा नियमच आहे. जेव्हा आपण घातांकित रूप लिहितो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा हे करावं लागतं. त्यामुळं 3 म्हणजे जेवढ्या संख्या आहेत त्यातून 1 वजा करायचा, आला 2. वजाबाकी आपल्याला येते आता 3 वजा 1 आला 2. आता ही 2 जे आहे हा इंडेक्स मोठ्यात मोठा इंडेक्स घ्यायचा, हा मोठ्यात मोठा इंडेक्स. आणि मोठ्यात मोठ्या इंडेक्सला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. म्हणजे डिग्री किती घ्यायची, 2 घ्यायची. आणि चल कोणतंही तुम्ही वापरू शकता. इथं काही दिलेलं नाही, युजिंग व्हेरिएबल x, युजिंग व्हेरिएबल y, युजिंग व्हेरिएबल m, असं काय दिलेलं नाही. जेव्हा दिलेलं नसतं तेव्हा आपण काय करायचं आहे, मनानं कुठलं तरी x y z काय abc mn काहीतरी वापरायचं. ओके, म्हणजे मी आता समजा इथं m वापरला,
हा सहगुणक आहे, हा सहगुणक आहे म्हणजे 1m आणि डिग्री किती आहे 2. ओके, हा इथं 1 आहे पण 1 आपण काही लिहित नाही, माहित असते आपल्याला, बरोबर आहे का. जेव्हा काही सहगुणक नसतो तेव्हा 1 असतो, त्यामुळे काय लिहायचं नाही. इथं 1 आहे म्हणून मी 1 लिहिला होता, पण तुम्हाला ती माहिती त्यामुळे लिहायची काही गरज नाही. प्लस इथं प्लस चिन्ह आहे, प्लस 2. आता हे 2 च्या अगोदरचा 2 च्या खालोखाल कोण आहे 1 आहे, म्हणजे m⁻1 आणि घातांक 1 लिहित नाही आणि राहिला काय अधिक 3. लक्षात घ्या, हा झाला इंडेक्स फॉर्म, ही झाली पॉलिनॉमियल. ही कसली पॉलिनॉमियल आहे, ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, घातांक 2 आलेला आहे. येते का लक्षात. आता पुढे इथं बघूया, इथं किती पद आहेत बघा, 1 2 3 4 5. म्हणजे मी काय करणार का, 5 वजा 1 4, म्हणजे डिग्री किती आली पाहिजे आता 4 आली पाहिजे. म्हणजे मी इथं असं लिहितो, इथं सहगुणक दिलेला आहे 5, म्हणजे 5x⁻4. इथं 5 आहे तो लिहिलाच पाहिजे, इथं 1 होता 1 नाही लिहिलं तरी चालतो. आता इथं बघा 5 वजा 1 4, म्हणजे मी इथं घातांक 4 घेतलेला आहे, मोठ्यात मोठा घातांक 4 म्हणजे डिग्री 4, प्लस 0x, आता 4 च्या खाली 3, बरोबर का. त्यानंतर प्लस 0x2 प्लस 0x आणि -1. बघा बरं, 5 x चा घातांक 4 0 x घन 0 x वर्ग 0 x आणि शेवटी वजा 1. तुम्ही जर घातांक पाहिले तर बघा 4 3 2 1 आणि 0, म्हणजे घातांक सुद्धा उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. आता इथं बघा 1 2 3 4, म्हणजे 4 वजा 1 बरोबर 3, म्हणजे मी डिग्री किती घेणार 3 घेणार. याची खरं आवश्यकता नाही, लक्षात घ्या. तुम्हाला हे उदाहरण समजावून म्हणून मी दिलेलं आहे, तुम्ही इथल्या इथे करू शकता. 1 2 3 4, 4 वजा 1 3, म्हणजे डिग्री घेणार 3, म्हणून मी इथं लिहितो. आता बघा हे मायनस चिन्ह, -2 y चा घातांक 3 प्लस 2 y चा घातांक 2, 3 4 वजा 2, पुन्हा काय येणार -2 y आणि प्लस 2, 3 2 1 0, घातांक उतरत्या क्रमाने. अँड दिस इज द इंडेक्स फॉर्म. क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे, राइट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. इन द बॉक्सेस म्हणजे इतर रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, या रिकाम्या जागा ते जे वरती काय लिहिलेलं आहे त्याच्यावरून त्या रिकाम्या जागा काय करायच्या आपल्याला फिलअप करायच्या आहेत. म्हणजे आता इथं वरती दिलेलं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, इथं पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, बरोबर. म्हणजे थोडक्यात जोड्या लावा असा प्रश्न आहे. यात जर हे शोधायचं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोण आहेत यातल्या, त्या इथं लिहायचे आहेत. क्यूबिक कोण कोण आहेत ते इथं लिहायचं आहे. लिनियर कोण कोण आहेत म्हणजे रेषीय, क्यूबिक म्हणजे घातांक 3 असलेले आणि क्वाड्रॅटिक म्हणजे घातांक 2 असलेल्या पॉलिनॉमियल्स बहुपदी. इथं आता बघा बायनॉमियल म्हणजे 2 पद असलेली, ट्रायनॉमियल म्हणजे 3 पद असलेल्या आणि मॉनोमियल म्हणजे एकच पद असलेली बहुपदी पदावली आपण लिहायची आहे. ओके, सुरू करूया. आता यामध्ये आता बघा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक म्हणजे काय, तर ज्या बहुपदीतील चलाचा घातांक 2 असतो, घातांक 2 आहे. मग कुणाचा घातांक 2 आहे, इथं आहे का नाही, इथं 1 आहे बघा. म्हणजे इथं 1 लिहा x², कॉमा त्यानंतर इथं डिग्री 2 आहे, परंतु हे काय आहे बघा, सॉरी इथं घातांक 2 आहे पण हा इथं काय आहे घातांक 3 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक होणार नाही. इथं बघा बरं डिग्री 2 आहे का, म्हणजे हे लिहिलं पाहिजे 2x² प्लस 5x प्लस 10. त्यानंतर इथं हे एक आहे बघा 3x² प्लस 5x, 3x² प्लस 5x, हे झाले क्वाड्रॅटिक. यातले क्वाड्रॅटिक शोधायचे म्हणजे ज्याची डिग्री 2 आहे, इथे 2 आहे, डिग्री म्हणजे मोठ्यात मोठा घातांक, इथं पण 2 आहे पण मोठ्यात मोठा घातांक 3 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक होणार नाही. इथं क्वाड्रॅटिक आहे, हे घन आहे, क्यूब आहे त्यामुळे नाही.
आणि इथं स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर म्हणून हे क्वाड्रेटिक. आता क्यूबिक म्हणजे ज्याची डिग्री 3 आहे, ज्याची डिग्री 3 आहे. इथं डिग्री किती आहे? 1 आहे. इथं 2 आहे. इथं बघा बरं 3 आहे, म्हणजे हे लिहिलं पाहिजे आपल्याला क्यूबिक एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5. इथं आहे का डिग्री 2? डिग्री 3 नाही. इथं डिग्री 3 आहे बघा, म्हणजे इथं लिहिलं पाहिजे एक्स क्यूब प्लस 9. आता लिनियर म्हणजे काय? तर डिग्री 1 पाहिजे. डिग्री 1 म्हणजे घातांक मोठ्यात मोठा 1 पाहिजे. इथं बघा कुठं हे पहिलंच आहे बघा, आहे का? x प्लस 7 म्हणजे इथं लिहा तुम्ही x प्लस 7. त्यानंतर अजून कुठं आहे का हो? कुठंही नाही, म्हणजे हा एकच आहे. लिनियर पॉलिनॉमियल हा एकच आहे. ही बाजू संपली. डावी बाजू. आता उजवी बाजू बघा, बायनॉमियल म्हणजे दोन पद. इथं होतं डिग्रीवर अवलंबून, इथं आता पद दोन पद. यात किती पद आहेत बघा? 1 2 म्हणजे x प्लस 7. यामध्ये एकच पद आहे. यामध्ये 1 2 3 4 नाही बसत. 1 2 3 1 2 दोन पद आहेत का? म्हणजेच x क्यूब प्लस 9 बायनॉमियल दोन पद. इथं 1 2 दोन पद आहेत, म्हणजे मी थोडस इथं लिहितो असं x क्यूब प्लस 9 आणि 3x स्क्वेअर प्लस 5x 3x स्क्वेअर प्लस 5x. म्हणजे ज्या बहुपदीमध्ये दोन पद आहेत असे लिहायचे बघा. x प्लस 7 दोन पद आहेत, x क्यूब प्लस 9 दोन पद आहेत, 3x स्क्वेअर प्लस 5x दोन पद आहेत बायनॉमियल. ट्रायनॉमियल म्हणजे तीन पद असलेले. इथं 2 आहे, तिथं 1 आहे. इथं बघा 1 2 3 4 नाही, 1 2 3 इथं आहे. म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. आणि कुठे आहे का तीन पद? नाही, सोडून द्या. आता मोनोमियल म्हणजे काय? एकच पद. इथं किती आहे? 2, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं एकच पद आहे x स्क्वेअर. इथं दोन पद आहेत, म्हणजे इथं आला फक्त x स्क्वेअर. अशा पद्धतीने मित्रांनो हा 9वा प्रश्न आहे. तुम्हाला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा असा प्रश्न असेल, किंवा फिल इन द ब्लँक्स असा प्रश्न असेल. 1 2 3 गुणांसाठी कसाही हा प्रश्न विचारला जाईल. आपल्याला याचे अर्थ लक्षात घ्या. क्वाड्रॅटिक, क्यूबिक, लिनियर इक्वेशन्स किंवा पॉलिनॉमियल्स अँड बायनॉमियल, ट्रायनॉमियल अँड मोनोमियल हे म्हणजे काय हे लक्षात आलं की यातले शोधायच्या पॉलिनॉमियल्स आणि इथे लिहायचे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.1 यामधील सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत. तुम्ही अजून जादा उदाहरणांचा सराव करा. यानंतर मी तुम्हाला याच्यावर एखादा प्रॅक्टिस सेट सुद्धा पीडीएफ मध्ये देईन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तो तुम्ही काय करायचा आहे बघायचा आहे आणि सरावासाठी आपल्या वहीमध्ये सोडवून घ्यायचा आहे. धन्यवाद.